चांदवड तालुक्यातील उर्धुळ येथील श्रीराम मंदिराच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीराम जन्मोत्सव व श्रीराम कथा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। रामनवमीच्या दिवशी नाशिक येथून साईराम मित्र मंडळ व तरुण मित्र मंडळ यांनी गंगाजल व मशाल ज्योत आणून सकाळी 8 ते 10 या वेळेत भव्य गंगाजल व मशाल मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर श्रीराम जन्माचे भजन व प्रसादरूपी फराळाचे आयोजन करण्यात आले। दुपारी 4 ते 6 या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांचे सुश्राव्य कीर्तन पार पडले। सायंकाळी फराळ व महाप्रसाद देण्यात आला। अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे रामनवमीचा सोहळा मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडला। दिनांक 27 मार्चपासून विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या वाणीतून श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आले। कथेचे स्वरूप भव्य दिव्य व आकर्षक वातावरणात उर्धुळ गावासह पंचक्रोशीतील परिसर राममय झाला। चांदवड तालुक्यातील पहिलीच श्रीराम कथा असल्याने तालुक्यासह जिल्ह्याभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून लाभ घेतला। कथेच्या निमित्ताने श्री संत जगद्गुरू शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीमध्ये पालखी मिरवणूक व सत्संग पार पडला। तसेच महाराष्ट्रातील साधुसंत महंत महामंडलेश्वर 1008 शिवगिरीजी महाराज, जयदेवपुरीजी महाराज, सुजितजी महाराज, लखनगिरीजी महाराज, कमलगिरीजी महाराज तसेच कालाच्या दिवशी उर्धुळ गावचे भूमिपुत्र आंतरराष्ट्रीय भविष्यकार महामंडलेश्वर 1008 मुक्तानंदगिरीजी बापू यांचे आशीर्वादरूपी मार्गदर्शन लाभले। वारकरी संप्रदायातील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज जायभावे, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज जेऊरकर, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज निकम, हरिभक्तपरायण नामदेव महाराज गांगुर्डे, हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज काळे, हरिभक्तपरायण दौलत महाराज ठोंबरे, हरिभक्तपरायण अशोक महाराज निकम यांच्यासह अनेक कीर्तनकार व गुणीजन गायक यावेळी उपस्थित होते। तालुक्यातील नामवंत कीर्तनकार हरिभक्तपरायण समाधान महाराज पगार यांनीही आपली उपस्थिती लावून नियोजनाचे भार सांभाळून आयोजकांचे कौतुक केले। तसेच हरिभक्तपरायण अर्जुन महाराज गांगुर्डे यांच्या संस्थेतील बालगोपाळ वारकऱ्यांनी दररोज हरिपाठ सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। कार्यक्रमाच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल रामराव महाराज ढोक यांनी उर्धुळकरांच्या एकजुटीचे कौतुक करत सर्व उर्धुळकरांनी एका कुटुंबाप्रमाणे एकत्र येऊन हा भव्य दिव्य सोहळा उभारला असून वारकरी संप्रदायातील शिस्त, भव्यता व सुंदरतेचा आदर्श निर्माण केला आहे असे गौरवोद्गार देखील यावेळेस काढले। या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी गावातील बालगोपाळ, तरुण मित्रमंडळ तसेच महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा देखील उत्स्फूर्त सहभाग लाभला। कथाव्यास विदर्भरत्न रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांच्या उपस्थितीत साधुसंत, वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, गुणीजन व सर्व भाविकांचे उर्धुळकरांच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता पार पडली। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।